पुढची बातमी नागपुरातून मनसे आक्रमक झालेली आहे। मनसेनं येस बँकेमध्ये जात या ठिकाणी तोडफोड केलेली आहे। जेसीबीचे हप्ते देत असताना या व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली आहे। येस बँकेकडून ही कारवाई केली गेली। त्यानंतर मनसेनं येस बँकेच्या पाठीला काळं फासलेलं आहे। कर्जदारावर येस बँकेनं कारवाई केली होती। हा राग मनात धरत ही कारवाई चुकीच्या पद्धतीने केलेली आहे असं मनसेची भूमिका होती आणि त्यानंतर मनसेनं या बँकेत जात काळं फासलंय। आम्ही नेहमीप्रमाणे 31 EMI भरल्या। त्यानंतर 2 EMI राहिल्या होत्या आमच्या भरायच्या, तर ते पैसे घेऊन आलो आम्ही भरायला। यांनी आमची गाडी जप्त करून टाकली आणि विकून पण टाकली। विकल्यानंतर त्यांनी आम्हाला काहीच माहिती दिली नाही। आता काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं याचं की आपले तुम्ही तुमचे पैसे घ्या, आमचे जेसीबी आम्हाला परत करा। हे ग्राहक आहेत इंद्रजित मुळे। 23 जूनला यांची गाडी जप्त केली होती। 24 जूनला हे इथे आले बँकेत आणि पूर्ण पैसे भरायची तयारी दाखवल्याच्या नंतरही यांना या बँकेने हाकलून लावलेलं आहे आणि सतत त्याच्यानंतर पाठपुरावा केल्याच्या नंतरही यांची जेसीबी गाडी कोणतेही नियम फॉलो न करता या बँकेने विकलेली आहे, निलाम केलेली आहे। त्याच्यामुळे या ग्राहकांची तक्रार आमच्याकडे आली आणि आता आम्ही हे आंदोलन आपल्या हातात घेतलं आहे। आता याच्यानंतर च्या स्टेप्स आक्रमक होत जातील। मी या बँकेच्या सर्व लोकांना विनंती करतोय शेवटची की जर यांनी या इंद्रजित मुळे ग्राहकाची जर जेसीबी परत केली नाही तर या आंदोलनाचा रूप कोणत्या दिशेला जाईल ते मी सांगू शकत नाही, कारण की आता सहनशीलतेचा अंत झालेला आहे आमचा। हो, मी यांना स्पेशल नोटीस मिळाल्यानंतर मी पैसे भरायला आलो बँकमध्ये। ते म्हणत होते की तुमची गाडी जप्त झाली आणि विकल्या गेली असे सांगा। तर तेजस मोहतुरे यांनी इथला आढावा घेतलेला आहे, तो पाहूयात। नागपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे आणि थेट येस बँकेला काळं फासलेलं आहे। मी या बँकेच्या परिसरात आपण बघू शकता की कास्तकार चोर चोर बँक महाराष्ट्रद्रोही अशा प्रकारचे जे आहेत ते मनसेने काळे फासत जे काळ्या अक्षराने लिहिलं आहे। एकंदरीतच बघितलं असेल तर आज जे आहे ते मनसे आक्रमक झालेली आहे आणि गेल्या महिन्यात जर भरात बघितलं तर 2 आंदोलन मनसेने केलेले आहेत। शेतकरी आपल्या शेतकऱ्यांसाठी एका अर्थाने आंदोलन करण्यात आलेला होता। मुळे नामक एक शेतकरी होते, त्यांनी 20 लाख रुपयाचे कर्ज या बँकेकडून घेतले होते, मात्र 2 त्यांना किस्त भरायचे होते। अशा वेळी बँकेने परस्पर जे आहे ते एका अर्थाने जेसीबी ते विकली आणि या संदर्भात जे बघितलं असेल तर मनसेने वारंवार बँकेसोबत संपर्क सुद्धा केला, शेतकऱ्याने संपर्क केला, मात्र कुठेही त्याला उत्तर मिळालं नाही समाधान। यावेळी मनसेने हे आंदोलन केलेलं आहे। आपण बघू शकता की पुण्यातील जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा फोनवरनं बोलणं झालं, मात्र आपण जर बघितलं असेल तिथनंच समाधान उत्तर मिळालं नाही आणि येस बँकेच्या थेट मनसे आक्रमक होत एका अर्थाने बघितलं असेल तर ज्या स्टाईलने मनसे ओळखली जाते महाराष्ट्रात त्या स्टाईलने एका अर्थाने बँकेत आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्रद्रोही एका अर्थाने हा जो आहे शब्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं लिहिलेला आहे। कास्तकार चोर म्हणजे शेतकरीच उलट चोर आहे अशा प्रकारची तीव्र भावना जी आहे ते मनसेकडनं केली जात आहे आणि आपण बघू शकता की संपूर्ण या प्रकरणात जे आहे ते सदर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे। सध्याच्या घडीला आपण बघू शकतो की बँक जे आहे ते बँक सध्याच्या घडीला बंद करण्यात आलेली आहे। संपूर्ण या ठिकाणी जे थोड्या वेळापूर्वी जर बघितलं असेल तर आक्रमक पवित्रा घेऊन जे मनसे कार्यकर्ते होते, मात्र आता बघितलं असेल तर पूर्ण शांतता या बँकेच्या परिसरात आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत मनसे असंच आंदोलन करत राहील असं सुद्धा मनसे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।